नमस्कार श्रोते हो. आज आपल्याबरोबर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार म्हणून परिचित असलेले अच्युत पालव आहेत. आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. त्यांचा हा कला प्रवास कसा झाला ते जाणून घेणार आहोत. सर, तुमचं स्टुडिओत स्वागत. नमस्कार. नमस्कार. सुलेखन कला म्हणजे त्याला एक वलय प्राप्त करून देण्याचं काम तुमच्याकडून झालेलं आहे. एक कलाकार किंवा एक विद्यार्थी ते सुलेखनकार, हा प्रवास कसा झाला हे जाणून घ्यायला आम्हाला निश्चित आवडेल. नक्की, मलाही सांगायला आवडेल. मला वाटतं की माझी ही सगळी सुरुवात जी आहे ही सगळी सुरुवात माझ्या शाळेतनं झाली. आईवडिलांनंतर मुलांवर संस्कार करणारी दुसरी शाळा कुठली असेल तर ती शाळा असते तुमची, म्हणजे शिक्षक असतात त्याच्यावर. आमच्या शाळेमध्ये छान पद्धत होती. रोज सुविचार लिहायचे, रोज बदलायचे. प्रत्येक वर्गामध्ये त्याची कॉम्पिटिशन असायची. चांगलं काम करेल त्याला, चांगलं लिहिल त्याला त्याचं प्राईज दिलं जात होतं. ही कुठेतरी पद्धत त्यावेळेला होती. पण त्याचा असं हे होता की जो लिहिणारा असायचा तो हुशार विद्यार्थी कधीच नसायचा. त्याचं कारण आधी येऊन फळा पुसायचा, मग क्लीन करायचं, मग लिहायचं, आणि मग सगळ्या लोकांनी मुलं आल्यानंतर ती वर्गात बसणार, असा तो प्रकार होता. म्हणजे थोडंसं 15 मिनटं अगोदर यावं लागत असायचं. अभ्यासात तसा काय फारसा हुशार नसल्याकारणाने ह्या सगळ्या गोष्टी करायला आवडत होत्या. पण जबाबदारी कोण देणार किंवा आपल्याला खर्च करायला मिळणार का, हा एक मोठा मनासमोर पडलेला प्रश्न होता. अचानक सर आले, म्हणाले की अरे आता अभ्यासात तसा मागे हुशार नाहीच आहेस आणि मागेच बसतोयस, तर मग एक चांगली गोष्ट करशील का? बोलो काय? तर असं असं लिहायचं आहे फळ्यावर. बोलो वा, सुंदर आहे. बोललो मग तुमचं अक्षर छान आहे हे सरांच्या लक्षात आलं? अजिबात काही नाही. त्यांनी जबाबदारी दिली, मी स्वीकारली. बरं. हां, म्हणजे माझं नंतर अगदी सांगावंसं वाटतं की मुलांना की केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. त्यामुळे तुम्हाला काय येतं किंवा आपल्याला येणार नाही असा निगेटिव्ह जो फॉर्म आहे ना, तो काढून टाका मनातला, आणि डे 1 पासून तुम्ही ठरवा की यस, आपण करू शकतो. आय कॅन डू इट. आणि ते फार महत्त्वाचं होतं. मला माहीत नाही मला की मी ते स्वीकारलं, आणि मी स्वीकारल्यानंतर तो पॉझिटिव्ह रिप्लाय घेऊनच केलेलं होतं. 4 दिवसांनी मला कळलं की मी फार हुशार आहे, कारण मी लिहिलेलं वाचतायत मुलं, त्याच्यावर चर्चा करतायत, शिक्षकांना आवडतं आहे, शिक्षक मला बोलवत आहेत. हळूहळू काय झालं की ह्याच्यात म्हणजे नकळतपणे लिडरशिप जी म्हणतो ना, ती लिडरशिप यायला लागते. कारण मुलांचं इंटरॅक्शन वाढतं, मुलं चांगले विचार आणून देतात, आपण ते चांगल्या पद्धतीने लिहायचे असतात, त्यानिमित्ताने वाचन होतं. आता हा जो सगळा प्रकार होता तो माझ्या त्यावेळी लक्षात आला नाही, पण नंतर खूप लक्षात यायला लागला की आपण एक निग्लेक्ट झालेली गोष्ट, जिच्याकडे कोण तयार दुर्लक्षित होती, ती आपण त्याच्यावर चांगल्या पद्धतीने आपण त्याच्यावर त्या गोष्टीवर लिहितो आणि आपल्यावर चांगले संस्कार होत आहेत. आणि ते 8वी 9वी 10वीपर्यंत ते झालं. जेमध्ये गेलो, जेमध्ये रकरू जोशी या भारतातले सुलेखनकार, ज्येष्ठ सुलेखनकार, यांचं एक डेमॉन्स्ट्रेशन पाहण्याची वेळ आली. मग लक्षात आलं की ते जे काही दाखवत होते आणि ते कागदावर दाखवत होते, मी फळ्यावर केलेलं होतं, पण केंद्रबिंदू त्याचा तोच होता. बरं. आणि फक्त माझं ट्रान्सफॉर्मेशन मला करायचं होतं ते. आणि मग मी ते जे काय बघितलं ते सगळं बरोबर मी आत्मसात केलं आणि त्या लाईनवर गेलो. पुढे डिप्लोमाला असताना लेटरिंग, टायपोग्राफी आणि कॅलिग्राफी हा विषय होता. छान त्याच्यात फर्स्ट क्लास मिळाला, महाराष्ट्रात पहिला आलो. आणि आता साहजिकच आईवडील अपेक्षित असतात ना की आता फर्स्ट क्लास मिळाला म्हणजे चांगला जॉब मिळेल, तुला पैसे मिळतील वगैरे, हळूहळू आपलं सगळं छान सुंदर होईल. पण मी म्हटलं की काहीतरी अजून वेगळं व्हायला पाहिजे त्याचं. सो आय वॉज सर्चिंग ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे मला फार वाटत होतं की काहीतरी करावं. पण इतक्यात स्कॉलरशिप डिक्लेअर झाली. मी माझे सिनॉप्सिस दिले आणि मोडी लिपीवर प्रबंध लिहिला. मी मोडी लिपीवर मोडी लिपी हा तर अजून दुर्लक्षित घटक म्हणूया की मराठी थोडं तरी लोकांना ज्ञात आहे. मी म्हटलं ज्या लिपीवर रिसर्च झाला नाही त्याच्यावर आपण काम करूया ना, आपला कस लागेल, नवीन काहीतरी लोकांसमोर येईल. आपण केलेल्या कामावर लोकांनी यावं, विचार करावा, त्याच्यातनं 4 गोष्टी आपल्याला शिकायला मिळाव्यात, हाच माझा एक उद्देश होता. घरच्यांनी पण खूप सपोर्ट केलेला होता. घरची परिस्थिती चांगली नसली तरी शिकलं पाहिजे आणि नवीन काहीतरी केलं पाहिजे, हा त्यांचा ध्यास होता. त्यांनी म्हणजे खरं त्यांचं कौतुक मला का वाटतं की चित्रकलेसारखा विषय तुम्ही करिअरसाठी निवडला होतात, जे स्कूलला गेलात. कारण जर पालक म्हणतात की अरे तुझं पोट पाणी बघ आधी, त्या दृष्टीने तू व्यवसाय निवड किंवा शिक्षण निवड, तर याबाबतीत तुमचा अनुभव काय झालं? दुर्दैव मला, मी असं टीका करत नाही पालकांवर किंवा पॅरेंट्सवर, ते आपला विचार करतात, मुलाचा कधीच विचार करत नाहीत. हे आपल्याकडचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मी शिकलो, मला जे वाटतं ते तू कर, मग ह्याच्यातनं तू हे कर, त्याच्यातनं तू ते कर, असं करतात. आपल्या मुलाला काय आवडतं, आपल्या मुलाने काय केलं पाहिजे, हे आपल्या मुलाशी
त्याशी 4 दिवस बसून जर कधी तुम्ही गप्पा मारल्यात का, कम्युनिकेशन केलं का? नाही. आजची तर परिस्थिती भयानक आहे. मला वेळ नाही आहे, ते काम कर, मुलाला सांगतात हा जरा मोबाईल घे आणि जरा खेळत बस, मग आपण 2 तासात बघूया. खरंच चित्रकला ही फार महत्त्वाची आहे. कारण जर तुम्ही चित्र काढायला शिकलात तर तुम्ही स्वतःचे विचार स्वतःला मांडता येतात. तुम्ही बोलत नसाल पण चित्रातून मांडायला लागता, विचार करायला लागता. तुमच्या चित्रावर इतर बोलायला लागल्यानंतर मग त्याचे कम्युनिकेशन सुरू होतं, विचार सुरू होतात, मग तुम्ही आपोआप बोलायला लागता. पण काय झालं, गरज आहे दुर्लक्ष करू नये पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आज मला नेहमी, मी ज्या वेळेला नेहमी सांगतो की पालकांना की मुलांनी पहिलं काय केलं पाहिजे असेल तर त्याला चित्र काढायला शिकवा. त्याने काढलेलं चित्र घरामध्ये लावा, त्याच्यावर आलेले तुमचे मित्र म्हणा, नातेवाईक म्हणा, ते चर्चा करतील. त्या चर्चेत मुलाला सहभागी करून घ्या. मुलगा तुमचा बोलायला लागेल, इतरांना कळायला लागेल, विचार वाढायला लागतो. काय असतं, एक चित्र ज्यावेळेला येतं त्यावेळेला एक विचार येतो, एक स्टोरी असते. ती मी पाहिलेली जत्रा अशी काढतो त्यावेळेला त्याला आठवावं लागतं, म्हणजे ते स्मरणचित्र आहे. म्हणजे निबंध लिहायचा झाला तर मला आवडलेले माझे बाबा, मग तो निबंध लिहितो. माझा आवडता प्राणी, म्हणजे हे कल्पना विश्वात रमण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे ते कल्पना ती कागदावर लिहिण्यापेक्षा तुम्ही चित्रातनं जर केली तर तुम्हाला प्रॅक्टिकॅलिटी येते. मग एक वस्तू काढल्यानंतर बाजूच्या वस्तूचा विचार किती करावा लागतो, मग त्याची रंगसंगती येते. अशा बऱ्याच गोष्टी आलेल्या असतात त्याच्यामध्ये. हे माध्यम जगामध्ये सगळीकडे चालतं, पण दुर्दैवाने आपल्याकडे नाही होत आहे ते. आणि आपल्याकडे पाहिजे नेमकं यासाठी नाही, काय करायला पाहिजे म्हणजे काय की एक तर पालकांनीच आधी बदललं पाहिजे. मुलांनी बदलल्यापेक्षा पालकांनी बदललं पाहिजे असं मला वाटतं. पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. पालकांनी मला सांगा ना, तर आपल्याकडे आपण कधी म्युझियमला मुलांना घेऊन जातो, बरोबर आहे, कधी त्या म्युझियमची माहिती करून घेतो, किंवा एक्झिबिशन्स असतात. त्या एक्झिबिशनमध्ये आपण कधी जातो, चित्रकारांची म्हणा किंवा चांगली म्युझियम असतात ना, तुम्ही जाऊन केवळ मजा करणं हा प्रकार मान्य, तो व्हायलाच पाहिजे. पण बरोबर त्या गोष्टी बरोबर ह्या गोष्टी पण तितक्यात महत्त्वाच्या असतात ना. म्हणजे हे संस्कार केले गेले पाहिजेत. हां, म्हणजे मी जर माझ्याबरोबर माझा एक मित्र आला, आम्ही दोघे बोलत असताना माझा मुलगा आला, तर मी त्याला पटकन सांगणार की जा आता नको, मग मित्र आला आहे, तुला समजत नाही. हे संस्कार नाही ना. सांगण्याची पद्धत असते ती कुठेतरी. किंवा मित्र आला आहे, तुला बोलायचं आहे का, तर तो म्हणणार नाही, मग नंतर येऊ का, असंही तो सांगू शकतो ना. पद्धती कुठेतरी आहे, सगळ्या बदलत चालल्या आहेत. एकत्र पद्धत मला वाटतं ती कुठेतरी गेलेली आहे. आज घरात मुलावर गोष्ट सांगायला आजोबा नाही आहेत, आजी नाही आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे त्यांची इमॅजिनेशनची जी पॉवर आहे किंवा म्हणजे कल्पनाशक्ती आहे, त्याला तितकासा वाव मिळत नाही आहे. आणि त्याला जबाबदार आपणच आहोत. मला वाटतं की आपण त्यांना हे केल्याने काय होणार नाही आहे, तू एक काम कर, तू इंजिनिअरिंग कर आणि तू हे कर आणि तुझ्या मार्गाला लाग, तुझं जीवन सुखकर कुठं त्याच्यामध्ये धडपड करण्याची प्रवृत्ती नको आहे. हां, आजचा मुलगा पडत नाही आहे ना, त्याला खर्चटत नाही आहे, त्याला हळद नाही माहिती आहे, त्याला एखंड माहिती नाही आहे, त्याला दुग्धभाव लेप माहिती नाही आहेत, बरोबर, त्याला लंगडी माहीत नाही, त्याला विटीदांडू माहीत नाही, त्याला फक्त व्हॉट्सअपच कळतं त्याला. आणि मग आपण सांगतो अरे माझा मुलगा व्हॉट्सअपवर अजून मेसेज पाठवतो. किती चुकीची गोष्ट आपण चाललो त्याच्यात. म्हणजे रेडी टू ईट मटेरियल जे दिलं जातं, ही गोष्ट अगदी चुकीची आहे. म्हणजे ते मला काय म्हणायचं की चित्रकलेच्या बाबतीत पण आपण बघतो की आजकाल मुलांना बरीच चित्र त्यांना रंगवायला दिली जातात. काय सांगाल तुम्ही? नाही, चुकीची गोष्ट आहे ती. मी चित्र काढून दाखवायला गेलो तर माझं जेवढं चित्र चांगलं नाही, ते एखादा मुलगा म्हणेल नाही चित्र काढत आहे. हा एक पहिला प्रश्न आहे. हा दुसरी गोष्ट, आपण कमिटमेंट जी आहे ना, ती कमिटमेंट संपली आहे मला वाटतं. मला एखादा चित्र काढताना त्या मुलांना, मी समजा पानाचं चित्र काढायचं असेल तर सगळ्या मुलांना घेऊन मी बागेत गेलं पाहिजे, ती पानं दाखवली पाहिजे, त्या पानांचा अभ्यास करा, वेगळ्या पानाचे आकार, मग त्याच्यातलं एखादं पान त्याच्या लक्षात राहतं आणि मग तो ते पान काढतो ना. पण मी काढून दिलं, आता तुम्ही रंगवारा संपलं ना आयुष्य. त्याने करायचं काय, इमॅजिनेशन कुठे राहिलं आहे त्याचं. मुळात चित्र हा प्रकार जो आहे तोच त्याच्यापासून बाजूला जातो आहे तो, आणि त्याच्यामुळे त्याचं इमॅजिनेशन कमी होत चाललेलं आहे. आणि आजकालच्या प्रत्येक मुलांमध्ये जर बघितलात तुम्ही तर बघून काढणं आणि इंटरनेटवर जाणं, ते शोध घेणं, त्याचं कॉपी ठेवणं होतं व्हायला लागलं. ते स्केचिंगला कमी जातात मुलं, पेपरवर काम कमी करतात मुलं. मान्य आहे की टेक्नॉलॉजी आलेली आहे, ॲक्सेप्ट, यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट, ती ॲक्सेप्ट केलीच पाहिजे.
बरोबर आहे. पण तिचा वापर किती आणि कधी कसा करायचा हे जोपर्यंत हे आपण ठरवायचं असतं. म्हणजे थोडंसं मेकॅनाइज्ड होत चाललेली आहे पिढी आजची. म्हणजे मी कॅलिग्राफीला सुरुवात केल्यानंतर मधल्या काळ 10 वर्षापूर्वी लोकांनी मला सांगितलं, अरे आता तुझं काय होणार? बोलो काही नाही होणार. नाही, हल्ली आता कॉम्प्युटरवर पण टाईप करता येतो, कॅलिग्राफी पण करता येते, नको असेल तर पुसून काढता येते. बोलो हाच प्रॉब्लेम आहे. विचार न करता काढलेली गोष्ट जर परफेक्ट होत नसेल तर ती पुसूनच काढणार. अगदी बरोबर आहे. पण विचार करून काढलेली गोष्ट असेल तर ती फाडताना सुद्धा विचार करूनच त्याचा व्हिज्युअल मांडलं जातं. त्याच्यात करेक्शन करता येतात. करेक्शन कुठे करायचं आहे याचा विचार कधी कोण करत नाही होता. पण बेसिक ॲनाटॉमी जी लागते कुठल्याही गोष्टीसाठी त्या ॲनाटॉमीचा विचार नाही. पूर्वी बघा ना, पूर्वीचा पत्रकार लिहिताना, कारण मला आठवतं मी बऱ्याच वर्तमानपत्रात काम केलं असल्याकारणे मी पत्रकार बघितलेले आहेत. एक अग्रलेख लिहिताना 4-4, 5-5 वेळा तो लिहिला जात होता, करेक्ट होत होता. हां, रिरायड. एखादा शब्द आठवत नसेल तर तो 10-12 जणांशी बोलून कळत होतं. आता काय आलं की एक नाही आठवला. आता मुळातच काय झालं की आपण बोलताना सुद्धा इंग्लिश शब्द एवढे आले आहेत, लिहिताना एवढे इंग्लिश शब्द आलेले आहेत. बरोबर आहे. त्यामुळे काय झालं की चित्राचं तर सोडाच, रेडीमेड झालेला आहे माणूस. मूळ आता कसं केलं की आता मूळ चित्र एखादं आपल्याला विकत घेता येत नाही, म्हणून आज काय होतं आहे, प्रिंट्स लावल्या जात आहेत, त्याची कॉपी केली जाते त्याची. काही काळाने चालतं ते, पण तुम्ही बेसिक मूळ चित्र विसरू नका ना. अगदी बरोबर आहे. त्याला कुठेतरी धक्का बसेल असं आजचं कुठेतरी मला प्रत्येक विद्यार्थी आहे किंवा प्रत्येक पालक आहे किंवा शेवटी तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला परत रूटवर यावंच लागणार आणि माणूस येतोच तो. म्हणजे मूळ गोष्ट जी आहे ती सोडून चालणार नाही आहे ती. म्हणजे मला 12वीला बसायचं असेल तर 12वीपर्यंत मला लिहिणं हाताने आलंच ना. अगदी बरोबर आहे. पण आजकाल मुलांच्या बाबतीत बघतो की शुद्ध लेखन लिही किंवा एखादी गोष्ट लिहून काढ म्हटलं की मुलं कंटाळा करतायत. काय केलं गेलं पाहिजे की पालकांच्याकडून की ह्या मुलांना लिहिण्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे? आता कसं की माझ्या बाबांचं अक्षर खूप छान होतं, त्यांच्या बाबांचं अक्षर पण खूप छान होतं. ते नेहमी सांगायचे मला की आमच्या बाबांचं अक्षर खूप छान होतं. मी सांगतो माझ्या बाबांचं अक्षर पण खूप छान होतं. त्याला कारण काय होतं की त्यांच्यावर एक नकळतपणे संस्कार झालेला होता अक्षरांचा, लिहिण्याचा, की त्यात लिहायचं, तसंच ते बाजूला काढायचं. अक्षर म्हणजे ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसून करावे सुंदर, हे घडसवणं जे होतं ना ते मनामध्ये झालेलं होतं आणि मग कागदावर झालेलं होतं. ही दोन्हींची प्रक्रिया जी होती ती झालेली होती. आता ती प्रक्रिया नष्ट झालेली आहे. कागदाचा वापर आज कसा प्रिंटरने घेतलेला आहे तो सगळा. प्रिंटर तुम्हाला कमांड दिली की 100 प्रिंट मिळतात त्या. तसं पूर्वी नव्हतं. ते आपल्या हाताने करायच्या सगळ्या गोष्टी. म्हणजे रंग मिळवण्यापासून ते पूर्ण चित्र होईपर्यंत बऱ्याच प्रक्रियेतून जायला लागायचं आणि त्यातून मिळणारं समाधान एक वेगळं होतं. आता त्याला कसं की चांगलं लिहिण्याकरता चांगलं वाचलं जात होतं. चांगलं वाचलं जाण्याकरता परत मग पुस्तकाच्या शेल्फकडे जात होतो. मग ना. धों मानव वाचायचे, पु ल देशपांडे वाचायचे, शिरवाडकर वाचायचे, शेक्सपियर वाचायचा, अच्युत गोडबोले वाचायचे, असं प्रकार होता ना तो. आज काय झालं की अरे मला विंदा करंदीकर बघायचा, वेबवर जा, पटकन गेला वाचण्याचे कटकट सगळं असं होतं. ते शेल्फ बाजूला राहिलेत. म्हणजे पुस्तक संस्कृतीपासून दूर चाललोय आपण. म्हणजे हीच चुकीची गोष्ट आहे. आता ह्या विषय निघालाय तर तुमचं जे सुलेखन आहे किंवा कॅलिग्राफी म्हणूया आपण, तर तुम्ही जी लेखकांची नावं घेतलीत की वेगवेगळ्या लेखकांची बरीच पुस्तकं असतील किंवा काय असतील तर ती तुम्ही वाचलेली आहेत किंवा एखादी गोष्ट लोकांच्या समोर शब्दांच्या माध्यमातून ठसवण्यात तुम्ही यशस्वी झालेला आहात, तर त्याच्यासाठी काही वेगळी तयारी तुम्ही केलीत किंवा काय की कसं असतं की वाचणं वेगळं आणि शब्दाच्या आतमध्ये जाणं वेगळं. 2 रेषांच्या मध्ये जाता आलं पाहिजे. मीही विठ्ठल लिहिते पण तुम्हीही विठ्ठल लिहिता. एक्झॅक्टली. ह्यातला जो फरक आहे, मला दिसलेला विठ्ठल, मी पंढरपुरात जो मी विठ्ठल क्रिएट केला, विठ्ठलला बघितलं आणि सगळी माझी अक्षरं माझ्या डोळ्यासमोर आली आणि तिथल्या तिथे ते विठ्ठल असं लिहिलं उभं आणि विठ्ठलाला सांगितलं, बाबा ही तुझी उद्यापासून मी ओळख असणार आहे माझ्याकडनं. मी तुझा फोटो काढलेला नाही. जेव्हा लोकांपर्यंत मांडल्यानंतर लोकांनी मला म्हटलं, अरे इतकं आम्हाला सुचलं का नाही. तेच म्हणते ना, त्याचं कारण लिहिणं आणि तुमचं हे त्याचं कारण एवढंच होतं की आपण त्या मुळात कधी जात नाहीत. बरोबर आहे. आपण फक्त वरवर करतो. मग एखाद्या शब्दाची, आता मी सध्या तुम्हाला गंमत सांगतो की आत्ताच मी श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांबरोबर आम्ही दोघांनी एक कार्यक्रम केला. त्यांनी मला सांगितलं की ज्ञानेश्वरीचं निरूपण करताना एक ओवी 3-3, 4-4 महिने चालते.
हां 2 ओळीची 3.5 ओळीची. तर बोललो काय एवढं सर. अरे म्हणाले की एवढं भांडार आहे ना, एवढं भांडार त्यात तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही जेवढे जाल तेवढे हरवीन जाल. आणि नव्याने कळत जाते. नव्याने कळत जातं. मग त्याने सांगितलं धोंडा महाराजांनी मला वाटतं की 70 वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त ज्ञानेश्वरी फक्त 3 वेळा वाचली होती, ते निरूपण केलेलं होतं. म्हणजे शब्दांचा उत्सव किंवा असं जे म्हणतो ना, शब्दाच्या मुळाशी जाता आलं पाहिजे, शब्दाच्या मागे जाता आलं पाहिजे, शब्दांच्या पुढे जाता आलं पाहिजे, शब्दांच्या आतमध्ये जाता आलं पाहिजे. हे जेव्हा कळतं आपल्याला, मी असं म्हणत नाही की मी फार ज्ञानी आहे वगैरे, पण कसं की मला असं नेहमी वाटायचं की हा शब्द, ह्या शब्दाचा अर्थ मांडताना मला त्याचं फॉर्मेशन हे तिथे यायला हवं. हे करत असताना शब्दाचा बाह्यकार दिसताना छान दिसायला हवा, तो तसा दिसायला हवा, त्याच्यातनं अर्थ प्राप्त व्हायला पाहिजे आणि मूळ शब्दाला कुठेही डिस्टर्ब होता का नाही, त्रास होता का नाही. म्हणजे मी काढलं एक आणि दुसरं दिसतंय दुसरं काहीतरी, नाही का. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये तुम्ही यायला हवं. जोपर्यंत तुम्ही प्रोसेसमध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही असं मला वाटतं. आणि मला वाटतं आजचे विद्यार्थी किंवा आजचा जो माणूस जो आहे, आजची सगळी पिढी जी आहे, ही प्रोसेसमध्ये फार कमी येते, ही टेक्निकल जास्त झालेली आहे. म्हणजे तांत्रिकतेचा वापर जास्त केला जातो. तांत्रिकतेचा वापर असावा, मी असं नाही, परत मी म्हणतो, मी नाही असं म्हणत नाही आहे, पण तुम्हाला मूळ गोष्ट कळली पाहिजे. म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये मी एका ठिकाणी लेक्चरला गेलो होतो, ते त्यांनी मला त्या मुलांना विचारलं, मला क्रिएटिव्हिटी म्हणजे काय सर. मला आपण काहीच न करता आपण फक्त क्रिएटिव्हिटीवर वाद घालत असतो. बरोबर आहे. पण तुमच्या मनातली एखादी गोष्ट कागदावर मांडा आणि ती क्रिएटिव्ह आहे की नाही हे तपासून पहा. क्रिएटिव्ह असेल तर का क्रिएटिव्ह आहे, नसेल तर का नाही आहे. नवं काय आहे, नवं काय त्याच्यामध्ये आहे. तो नवं शोधण्याचा जो मार्ग आहे तो मला वाटतं मार्गच आज कुठेतरी असं हे झालं आहे. तो म्हणजे मी असं म्हणत नाही की आपण कुठेतरी त्याला बदललं आहे. कळलं का. बरोबर आहे. म्हणजे आपणच कुठेतरी या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहोत. म्हणजे मधल्या काळामध्ये एक छान चर्चा चालू असताना मुलं बाहेरचं खातात त्याच्यावर तुटून पडलेले होते पालक. पण साधी गोष्ट आहे की पूर्वी आई मुलाला रोज वेगळा नाश्ता करून द्यायची. आपले लाडू, ती चपाती, मग चपातीचा चुरा, मग चुऱ्याचा लाडू करणं, असे खूप पदार्थ होतात ना. आहे त्या पदार्थातूनच काहीतरी नवीन बनवणं. तुम्ही जर एखादी वेगळी चव जर मुलाला रोज दिली तर मुलगामध्ये जाणार नाही ना. अगदी बरोबर आहे. पण आपण काय करतो, मार्ग शोधतो. कधीतरी त्याला घेऊन जा, त्याला बाहेरचं कळायला हवं. नाही असं नाही, 15 दिवसात एकदा, महिन्यात नाही एकदा. पण तुम्ही आर्थिकदृष्ट्या नसतं तरी पण तेवढं करता, त्याच्या आहारी गेलं नाही पाहिजे, त्याच्या आहारी जाऊ नका असं मला वाटतं. म्हणजे मी कॉम्प्युटर मला माहिती आहे की होतं, पण मला असं वाटतं की स्पर्श फार महत्त्वाचा आहे. शाई लावणारा स्पर्श, हाताला शाई लागल्यानंतर त्याचं काळे पण कळतं. बोरू लागल्यानंतर बोरूच अँगल, तो पेपरवर किती प्रेशर द्यावं, त्या पेपर त्याचा आकार करताना मनामध्ये जो आकार असतो तो आकार येतोय की नाही, याचं सिंक्रोनाइज होतंय की नाही, हे कुठेतरी सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. बघितलं प्रोसेस आणि अनुभवल्या पाहिजेत. बघितल्या म्हणण्यापेक्षा अनुभवल्या पाहिजेत. म्हणजे एवढ्या मोठ्या भांड्यामध्ये आईने थोडंसं मीठ टाकावं आणि आई तरी आपण म्हणतो अगं काय परफेक्ट मीठ टाकलंस ग तू, किंवा काय परफेक्ट मसाला टाकलास तू. ते कसं असतं की ते इतक्या वर्षाचा अनुभव असतो, तो अनुभव सगळा तोच करत असतो, त्याला चमचा लागत नाही बघा. अगदी बरोबर आहे. अनुभव बोलतो सगळ्या गोष्टी. तर हा सगळा अनुभव जो आहे तो अनुभव जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत मला वाटतं की आपण सातत्याने त्याच गोष्टी बोलत राहू, किंवा आपण सातत्याने म्हणू की मुलं काम करत नाहीत. मला वाटतं मुलांनी काम करण्यापेक्षा आपण काम केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आणखी एक गोष्ट खरी आहे की महागाई खूप वाढलेली आहे, फिया खूप वाढलेल्या आहेत. म्हणजे पूर्वी 5 रुपयात मुलं शिकवत होती, आज 5,000 रुपये फी भरावी लागते. एका माणसाला घर चालवता येत नाही हे तितकंच सत्य आहे. पण हे जरी सत्य असलं तरी काही गोष्टीत तुम्ही तुमची जबाबदारी विसरून चालणार नाही असं मला वाटतं. नाही, कला ही आपल्या जीवनाच्या बरोबर चालत राहील, त्याचा उपयोग करून घ्यायला शिकलं पाहिजे. एका कलेचं नातं असावं कुठल्या तरी माणसाचं. फुलांनी तेच सांगितलेलं आहे, एका कलेशी नातं जोडा. म्हणजे असं नाही की माझं कलेचं नातं नाही असं. मग कुठली कला असेल, ते नृत्य असो, गायन असो, चित्र असो, आणि काही असो, काही होऊ शकतं. ते फक्त दिवसभर टाप घेऊन बसू नका.
बरोबर आहे. कारण आजकाल अशा गोष्टींच्या आहारी मुलं गेलेली आपण बघतोय. मुलं कशाला, सगळे पालक म्हणजे कुठेही तुम्ही आज गेलात की सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो, स्मार्ट मोबाईल, आणि एकमेकांशी कम्युनिकेशनपेक्षा त्याच्यावर काय चाललेलं आहे याकडे जास्त लक्ष काही असतं. ठिकाणी खूप बरं पडतं ते नाही असं नाही आहे, वाईट नाही आहे काही. कालच असं वाटलं होतं की खूप काहीतरी इंग्लिश चुकायला लागलेत मुलं. हां म्हणजे काही चुकीचं मराठी लिहित आहेत, चुकीचं इंग्लिश लिहित आहेत. वापर करा, पण मला असं वाटलं की तुम्ही एक काम करा, त्याच्यात कॅमेराची सोय आहे ना, हां तो एक चांगला थॉट आला, तो थॉट मांडा, हाताने लिहा, त्याचा फोटो काढा आणि मग लोकांना पाठवा ना. हां बरोबर आहे. आता तुम्ही म्हणालात की इंग्लिश मीडियम आलेलं आहे किंवा काय. आता तुम्ही कॅलिग्राफीच्या क्षेत्रात काम करता आहात, तर ह्या इंग्लिश माध्यमाच्या प्रभावाचा काही याच्यावर इफेक्ट किंवा परिणाम झालेला दिसतोय का? परिणाम सगळ्याच असतो. इंग्लिश लँग्वेज फर्स्ट लँग्वेज आहे आता, जरी आपली हिंदी किंवा, कारण काय झालं, कम्युनिकेशन सगळं तसंच होतं आहे. मराठी शाळा बंद पडत चालल्यात, इंग्लिशमध्ये मुलं जायला चाललेली आहेत, प्रभाव होतोच तो. पण शेवटी कसं की मला जर टिकवून ठेवायचं असेल तर मला रोज काम करायला पाहिजे. मी 10 वर्षापूर्वी केलं, आता मला काय करायची गरज वाटत नाही असं मी नाही म्हणतो. त्यामध्ये नवीन जे काही आहे ते आत्मसात करण्याची आपली तयारी म्हणजे पाहिजे. आजही मी कानामात्रा वेलांटी पुस्तक काढल्यानंतर प्रत्येकाच्या, मी वेगळ्या ठिकाणी जातो आहे, त्याचं कारण एवढंच आहे ना, तो किती उपयुक्त आहे, त्या कित्ताचा फायदा किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला कळत नाहीत तोपर्यंत मी स्वस्त बसता येणार नाही. मला ताबडतोब मी 3री एडिशन घेतो आहे करायला, कारण त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्ही आणतो आहे. म्हणजे कसं, सूचना सगळ्यात त्या सगळ्या इंग्लिशमधून आणतो आहे, कारण ज्यांना मराठी येतं आहे पण मराठी वाचता येत नाही अशी लोकं आहेत, नवीन मंडळी. मग आपण तो एक पुढाकार घेतला पाहिजे आणि ते सतत करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. माझ्या माहितीप्रमाणे तुमची कॅलिग्राफीची इन्स्टिट्यूट पण आहे. हो, हां वाशीला एक छोटीशी इन्स्टिट्यूट आहे, एका वेळेला 20 मुलं शिकतात. बरं. देशातनं सगळ्या पद्धतीने लोक येतात. मग त्याच्यावर डिझायनर्स असतात, आर्किटेक्चर असतात, इंजिनियर्स असतात, घरची काम करणारी बाई पण असते, कोणी एनीबडी. माझा एक म्हणजे याचा काही कमर्शियली उपयोग, म्हणजे व्यावसायिक उपयोग होतो हे लोकांच्या लक्षात येत आहे का? मला वाटतं खूप होतोय. पण काय झालं आहे की शिक्षण घेताना त्याला वेळ दिला पाहिजे, ते शिकलं पाहिजे. त्याच्याऐवजी बर्गर सिस्टीम झाली आहे, ती 2 दिवस प्रॅक्टिस करायची, आपल्याला वाटतं कॅलिग्राफी आलो आपल्याला, असं ते नाही आहे. आज मी 33 वर्ष काम करतो आहे, तीच गोष्ट सातत्याने करत असतो आणि तीच गोष्ट नव्याने परत मांडत असतो. हे जेव्हा तुम्हाला कळायला लागतं ना, तेव्हा ते टिकतं, नाही तर ते टिकणार नाही. काय तुम्ही म्हणाल की चला आलंय, केलं, छोटं केलं, स्कॅन केलं, तुम्ही म्हणजे एखादा कोर्स करून किंवा छोटंसं वर्कशॉप करून उपयोग नाही. तर त्याच्यामध्ये तुमची साधना होणं महत्त्वाचं. एक्झॅक्टली, परफेक्ट शब्द वापरला तुम्ही. ती साधना मला वाटतं आज विसरली आहेत लोक, कळलं का? त्यामुळे जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला त्याच्या मुळाशी जाणं फार गरजेचं आहे. आणि जोपर्यंत मुळापर्यंत जाऊन अभ्यास करत नाही तोपर्यंत नाही होते सगळं. आज लोक म्हणतात की प्रत्येकाला तुझं सगळीकडे दिसतं, तुझं सगळीकडे दिसतं. मी म्हटलं मान्य, त्याचं कारण एवढं विचार करा की मी सातत्याने 33 वर्ष गोष्ट करतो आहे, तुम्ही 3 तास पण बसायला तयार नाही आहेत ना. तसं नाही आहे ते. त्याच्यामध्ये अखंड अभ्यास करणं, त्याच्यामध्ये नवीन काय करता येईल हे शिकत राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे आपली एक ओळख तयार होते, जशी तुमची झाली आहे, म्हणजे जी आंतरराष्ट्रीय पातळीवर तर आहेच. त्याचं कारण एवढंच आहे की मी लिमिटेड काय ठेवलं नाही. मी फक्त मी असं की सुरुवातीला मोडीवर अभ्यास केला, मग संत वाङ्मयावर केला, मग कवितांवर केला. मग असं मला वाटलं की ती कॅलिग्राफी ही माझी एनर्जी आहे. मग इटर्नल एनर्जी ऑफ कॅलिग्राफी असं एक पुस्तक काढलं. मग अक्षरानुभव नावाचं पुस्तक काढलं. ज्या संतांचा मी अभ्यास केला, ज्या संतांच्या कॅलिग्राफीमुळे मला जे एक अच्युत पालव लोकांवर ओळखायला लागले, नक्की काय झालं, तर मला असं वाटलं की मी ते शब्द लिहित नाही, त्या शब्दांना स्पर्श केल्याचा आनंद माझ्यातनं निघतो, तो मांडण्याचा मी प्रयत्न केला. मग मी फ्युजन केली, कॅलिग्राफी आणि संगीत, कॅलिग्राफी आणि नाटक, कॅलिग्राफी आणि थिएटर, कॅलिग्राफी, वेगवेगळे प्रयोग करत राहणं हे आवश्यक असतं. तिथे मला लोक काय म्हणतील की मी किती सक्सेस मिळेल याचा मी कधी विचार केला नाही, कारण मला बदलायचं होतं. मला त्या गोष्टी जर जायचं असेल तर मी चुकणार ना, माणूस आहे, चुकायला पाहिजे ना. चुकल्यानंतर 2 शब्द कळतात ना, लोक सांगतात. मग आपलं काय चुकलं हे नंतर तुम्हाला जर ॲनालाइज करता आलं तर तुम्ही जास्त चांगलं काम करू शकता, पुढे जाऊ शकता. आपण ते करत नाही आहोत ते. तर आपण जे काही करतोय त्याचा अभ्यास करणं आणि त्याचा सराव म्हणण्यापेक्षा की हे करतोय ते बरोबर आहे की चुकीचं आहे
याची खातरजमा करून घेणं हेही आवश्यक असतं. आपल्याला वाटतं की चुकीचंच करतो म्हणून आपण कामच करत नाही. मी आत्ताच कॉलेजमध्ये मुलांना सांगितलं की तुम्ही काय झालं की मला काम केल्यानंतर समोरचा माणूस मला काय म्हणेल किंवा इतर माझ्या मित्रमैत्रिणी ह्या मला काय म्हणतील. मी त्याला म्हटलं की याचा कशाला विचार करताय. एखादी गोष्ट चुकीची तुमच्याकडनं झाली आणि तुम्ही सांगितलं हे मी केलं आहे, हे माझं मत आहे, तुम्हाला ते पटत नाही आहे ना, मग तुम्ही तुमचं मत मांडा त्याच्यावरचं. त्याच्यातून मला एखादी गोष्ट चांगली गोष्ट मला मिळाली तर माझ्या मतामध्ये मी नक्की परिवर्तन करीन किंवा ॲड करीन त्याच्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे आपलाही थॉट बदलेल. येस, ही वृत्ती येणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं त्याची गरज आहे असं वाटतं. तुम्ही म्हणजे फक्त कागदावरच नाही तर वेगवेगळ्या माध्यमांचा तुम्ही उपयोग करता कॅलिग्राफीसाठी. याबद्दल कागदावर, कॅनव्हासवर, भिंतीवर काय वाटेल ते करतो मी. हल्ली छत्रीचं डेमॉन्स्ट्रेशन करणार आहे. टूल्स वापरली, टिपिकल टूल्स सोडून दिली आणि मग दाढीचं ब्रश, दाताचं ब्रश, इंजेक्शन्स, पट्ट्या, स्पॉन्ज, ज्याने तुम्ही लादी पुसता, ज्याने तुम्ही ओटा साफ करतात त्याने मी काम करतो. बरं. त्याच्यामुळे काय झालं की अरे एवढं मोठं होऊ शकतं, एवढं मोठं, अरे असं होऊ शकतं. मी म्हटलं की तुम्ही असं का ठरवता की हेच मला याच्याशिवाय काय होणार नाही आहे. ब्रश किंवा बोरू किंवा पेन एवढीच मर्यादित साधनं नाही आहे का. बघा ना, आता संगीत करताना सुद्धा श्रीरामचंद्रांचं संगीत जर बघितलं तुम्ही तर त्यांनी किती भांड्यांचा वगैरे आवाजाचा वापर त्यावेळेला केलेला आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे, अगदी बरोबर ना. आज आपण ए आर रहमानने केल्यानंतर म्हणतो की अरे खूप म्हणजे किती इनोव्हेटिव्ह वाटतं, पण ते खरं ते केवढं बेसिक आहे. ते कसं असतं की तुम्हाला कागदावर स्ट्रोक मारल्याशिवाय तुम्हाला कळत नाही की मी काय करू शकतो. तुम्ही गायला जर प्रयत्न केला नाही तर तुम्हाला कळत नाही की मी गायला, फक्त मग ते नाही नको जाऊ दे. हा जो हे आहे ना तो सगळा काढला पाहिजे असं मला वाटतं. आणि आपल्या उर्मीला वाव करून दिला पाहिजे. तुम्ही उर्मी सगळ्यांकडे असते हो असं मला वाटतं. उर्मी आपण काय करतो, आपण दुसऱ्याला घाबरतो आणि दुसरा काय म्हणेल याची विचार करतो. तर मला वाटतं विचार करू नका, निवांतपणे स्वतःला काय जे करायचं आहे ते करा आणि स्वतःचे विचार मांडा. दुसरे काय घेणार न घेणार हा त्याचा प्रश्न आहे. जे काही माध्यम तुम्हाला आवडेल त्या माध्यमात हे विचार तुम्ही प्रकट करा. हां, काहीच नाही तर मी नाही म्हणतो एक चित्र अरे काढा, वाकडं तिकडं काढा, कोंबड्याचे डोके काढा, चिमणी काढा, कावळा काढा, त्याला काय प्रश्न नाही येतो की तुम्ही कसं काढलं. ते शेवटी त्याच्यातला विचार फार महत्त्वाचा आहे हो. विचार मांडता आला पाहिजे आणि विचार मांडला की त्याला आपोआप आजूबाजूच्या गोष्टी सगळ्या शांतपणे साथ देत असतात. खूप मजा आली म्हणजे पालव सर तुमच्याशी बोलून. म्हणजे एक कलेचा प्रवास करताना की कुठल्याही गोष्टींच्या मर्यादा राहत नाहीत. कुठल्याही गोष्टीचा वापर करून आपण चित्र काढू शकतो किंवा कुठली आपली कला सादर करू शकतो. हे खूप छान पद्धतीने सांगितलं. आणि तुम्ही जे सांगितलं की चित्र काढू द्या मुलांना, तयार नका देऊ त्यांना, की त्यांना स्वतःच्या मनात जे काही आहे की इमॅजिनेशन पॉवर जी आहे ती त्यांची वाढली पाहिजे आणि ती त्यांना व्यक्त करता आली. वेळ असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का. अगदी नक्की. मी एका शाळेमध्ये गेलो होतो. त्यांना कळलं की अच्युत पालव आले. त्यांनी रिक्वेस्ट केली की अरे आमच्या मुलांचं प्रदर्शन चालू आहे तर तुम्ही बघाल का. तर बोललो मला आवडेल, कारण मला ते बघायचंच आहे. बोललो विषय मुंबई दिलेला होता. बरं. आणि 4वी-5वीची मुलं होती आणि त्यांना सांगितलं की मुंबईवर चित्र काढा. आपण आपल्या मुलाला नेहमीच होतो तुला काय अभ्यास करता याचं काहीतरी बोलून त्याचा अपमानच करत असतो आपण. तो विचार करत नाही हे आपण ठरवून टाकतो. आपणच ठरवलेलं आपण ठरवलं असतं. एक छान चित्र होतं. जो मोठा पेपर होता त्या मोठ्या पेपरवर 2 इंचाच्या खालच्या पट्टीमध्ये, फक्त 2 इंचाच्या पट्टीमध्ये 10x12च्या पेपरवर अख्खी मुंबई काढली होती त्याने. म्हणजे त्याच्यात गाडी, त्याच्यात बस, त्याच्यात बिल्डिंग, त्याच्यात विमान, त्याच्यात विमानतळ, त्याच्यात ट्रेन, सगळं 2 पट्टींची पट्टी, प्रचंड क्राऊडेड अशी मुंबई. ते त्याच्या मनातली त्याने बघितलेली. आणि एक छान हत्ती आकाशामध्ये, पिवळ्या रंगाचा हत्ती. बर. त्याने पंख लावले होते हत्तीने. कल्पना बघा किती छान होती. आणि तो उडत होता. मी सगळ्या मुलांजवळ बोलत त्याच्यापर्यंत आलो. तो असा शांत निवांतपणे उभा होता. मी म्हटलं अरे काय सुंदर कल्पना आहे रे, हत्ती उडू शकतो. तो अजिबात बोलला नाही माझ्याशी. हत्ती खाली पडला तर किती गाड्या पडतील रे, मोडतील, तरी तो माझ्याशी बोलला नाही. हत्तीचा रंग पिवळा किती मस्त आहे, तरी तो बोलला नाही माझ्याशी. अचानक तोंड उघडलं, म्हणाला काका. काय रे प्रॉब्लेम आहे. अरे बरं प्रॉब्लेम काय, असूच शकत नाही प्रॉब्लेम, मुंबई आहे, कसा प्रॉब्लेम असणार. हत्तीला पार्किंगला जागा मिळत नाही म्हणून तो आकाशात फिरतो आहे. अरे बाप रे, काय थॉट होता त्यामध्ये. आता हाच 4वी-5वीचा मुलगा हा जो थॉट मांडू शकतो,
चित्रात ना एक केवढा मोठा प्रॉब्लेम मांडला आहे त्याने. फक्त त्याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आपण, की आपण काय विचार केला असता इतरांनी, काय पिवळा हत्ती काढला आहे, असं न बघता त्या मुलांनी नेमकं त्याला काय सांगायचं आहे हे तिथंपर्यंत जाऊन त्याच्याकडून समजून घेतलं पाहिजे. एक्झॅक्टली. आपण तेच करत नाही आहोत असं मला वाटतं. पालक म्हणून मुलांचे प्रश्न, मुलांच्या कल्पना, मुलांच्या मनात जे काही असतं ते समजून घेतलं तर मला वाटतं गॅप जी आहे ती गॅप खूप सहजपणे कमी होऊ शकते. आणि चित्रकला हे एक अभिव्यक्त होण्याचं माध्यम आहे. आणि प्रत्येक घराघरात चित्र व्हावं असं मला वाटतं. मी आत्ता ज्याला गानामात्रा विनंती केलं त्यावेळेस याचा सुलेखनाचा मंत्र आहे तो, तसं चित्रकला ही छान, अगदी खूप छान मंत्र आहे तो खरा. तुम्ही बघा, तुम्ही एक साधं हे करा की तुमच्या मुलाला जर चित्र काढायला भिंतीवर काढतो तेव्हा आपण त्याला सांगतो, त्याला मारतो आणि त्याला सांगतो बंद कर चित्र, तुझी भिंत खराब होते. त्याच्याऐवजी त्याला मोठे पेपर आणून द्या, पेपरवर चित्र काढेल, भिंतीवर कधीच काढणार नाही. त्याचं डॉक्युमेंटेशन करा. 6 महिन्यात तुम्हाला आपला मुलगा किती वेगळ्या पद्धतीने विचार करतो आणि त्याची ग्रोथ काय ना ती त्या कागदावर कळेल. एकदा कागदावरची ग्रोथ ही पक्की असते, ती तुम्हाला दिसते. त्याप्रमाणे तुमच्या मुलाची दिशा ठरवता येते. पण आपण कागदच आणत नाही आहोत. अगदी बरोबर आहे. कशाला वेळ घालवतोस म्हणून आपणच रागवतो. मला वाटतं पालकांनी ते करावं. अर्थात हे माझे विचार आहेत आणि माझे अनुभव आहे. तो कदाचित काही लोकांना आवडेल, माहीत नाही, पण ट्राय टू अंडरस्टँड मी. यातून एक दिशा देण्याचं काम आपण करू शकू असं मलाही वाटतं. कारण ही गोष्ट कुणीतरी सांगण्याची गरज आहे आणि तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तीकडून ही जर ऐकायला मिळाली तर लोकांना आवडेल ती, तर लोक नक्कीच ऐकतील आपलं आणि चित्रकला या विषयाकडे तेवढ्या गांभीर्यानं बघतील असं म्हणूया आपण. येस, नक्की. आज तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. कारण आज सगळ्यांना असं वाटतं की टी व्ही झालं असल्यामुळे आकाशवाणी किंवा रेडिओवरनं कोण ऐकत असेल का. पण घरोघरी पोचवण्याचं माध्यम जर काय असेल तर आणि टू द पॉईंट जायचं असेल तर मला वाटतं रेडिओ हा सगळ्यात मोठा आहे. आजच्या घडीला जगाशी संवाद साधणाऱ्या भारताचे पंतप्रधानसुद्धा आज रेडिओचा मोह सोडत नाही आहेत. आणि मला वाटतं संवाद साधण्यासाठी हे एक सगळ्यात मोठं सशक्त माध्यम आहे. कारण मी जेव्हा जिथे जातो आणि तिथे मला जेव्हा बोलवतात, रेडिओ असेल तर मी पटकन होकार देतो. मला किती वेळ असला तरी वेळ काढून जातो. कारण मला असं वाटतं की मी जे बोलतो आहे ते आज मला वाटतं प्रत्येक घरातल्या स्त्रीने ऐकलेलं असणार. आणि मला वाटते घरातली स्त्री ही सगळी जबाबदार असते. पुरुषांपेक्षाही तिलाच रिस्पेक्ट असतो. आणि होप या येत्या काळामध्ये निदान काहीतरी बदल घडेल आणि जर घडला तर आपण त्या माध्यमाला मला वाटते फार महत्त्व देऊ. तर पालव सर, आज तुम्ही आलात आणि आज आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं, सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी तुमचे आभार मानते. नमस्कार. धन्यवाद.